बघता राहुल नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांना मान्यताच देण्याची अधिक शक्यता आहे। त्यानंतर मग एक मोठा गदारोळ महाराष्ट्रामध्ये उमटेल, पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सगळं प्रकरण जाईल, कदाचित सर्वोच्च न्यायालय त्यांना ताशेरे सुद्धा मारेल वगैरे, आणि त्यानंतर मग हे प्रकरण पुन्हा महाराष्ट्रात चर्चेला येईल। आणखीन एक शक्यता वर्तवली जाते की असं काहीच न होता राहुल नार्वेकर हे थेट अध्यक्षपदाचाच राजीनामा देतील वगैरे। त्या शक्यता मला थोड्याशा कमी वाटतात, कारण त्यांनी असं जरी केलं तरी उपाध्यक्षाकडे ते अधिकार राहणारच आहेत। सर्वोच्च न्यायालय आणखी चिढेल, परंतु भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळामध्ये काहीही होऊ शकतं। बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। अगदी काहीच वेळापूर्वी राहुल कुलकर्णींचा मधली ओळ हा कार्यक्रम माझ्या पाहण्यात आला एबीपी माझावर। या कार्यक्रमामध्ये राहुल कुलकर्णींच्या तोंडून नकळत का होईना एक वाक्य निघून गेलं, निसटत निघून गेलं की भारतीय जनता पक्षाच्या राज्यात काहीही होऊ शकतं। राहुल कुलकर्णी कदाचित ते वाक्य एडिट करण्यास विसरले असावेत, मला माहित नाही नेमकं काय घडलंय, पण राहुल कुलकर्णींसारख्या एका पत्रकाराच्या तोंडून ज्यावेळेस असं वाक्य निघतं त्यावेळेस तुम्ही समजू शकता हे विष किती खोलपर्यंत पसरलेलं आहे। हे भारतीय जनता पक्ष नावाचं विष किती खोलपर्यंत पसरलेलं आहे। कदाचित पत्रकारांना तितकी मुभा नसावी इतकं खुल्यामध्ये बोलण्याची, असो आम्ही समजू शकतो, त्यांच्या व्यथा वेदना आम्ही समजू शकतो, पण राहुल कुलकर्णींच्या त्या मधली ओळमध्ये ज्यावेळेस ते निसटत बोलून गेले, भारतीय जनता पक्षाच्या राज्यात काहीही घडू शकतं, आम्ही समजू शकतो राहुलजी नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय, तुमच्या वाक्यातला मतितार्थ आम्ही समजू शकतो। ज्याविषयी आम्ही रोज आमचा हंबरडा फोडत असतो, रोज आम्ही आमचा घसा कोरडा करत असतो, आज नाही वाचवलं, आज नाही या देशाच्या लोकशाहीला वाचवलं तर आपण कधीच वाचवू शकत नाही, आपण त्याच्या पलीकडे निघून जाऊ। भविष्यात आपण ही लोकशाही कधीच वाचवू शकत नाही जर आज नाही केलं तर, आणि तुम्हाला आणि आम्हाला एकत्र येऊनच हे सारं करायचंय, ही गोष्ट लक्षात असावी। असो, माझा आजचा जो विषय आहे शिवसैनिकांनो लक्षात घ्या, तुम्ही बऱ्याच जणांनी विचार केला असेल अगदी तो 10 जानेवारीचा दिवस समीप येऊन ठेपलाय, पण आपण त्याच्यावर काहीच का बोलत नाही आहोत। 10 जानेवारी आपला निकाल लागणार आहे। लक्षात घ्या शिवसैनिकांनो, राहुल कुलकर्णींचं ते वाक्य आठवा, या भारतीय जनता पक्षाच्या राज्यात काहीही होऊ शकतं। कारण हे जरी लवाद असले, अर्ध न्यायालय काय म्हणतात त्याला, समांतर न्यायालय, हे ईसीआय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, विधानसभेचे अध्यक्ष असतील किंवा राज्यपाल असतील, हे सारे जरी यांना संसदेने किंवा यांना घटनेने, भारताच्या संविधानाने काही विशेष अधिकार जरी दिलेले असले तरी हे किती लवादासारखं काम करतात हे तुम्हा आम्हाला चांगलं माहितीये। बरं, हे आज नाही, हे कायमचं असंच चालू आहे, पण या सगळ्याचा निचांक कुणी गाठला असेल तर तो या भारतीय जनता पक्षाच्या राज्यात गाठला गेलेला आहे। आजवरचा निचांक गाठला गेलेला आहे। तुम्ही लक्षात घ्या, जर खऱ्या अर्थाने या केसचा निकाल द्यायचा झाला असता, तुम्ही पाहिलं असाल जवळपास नोव्हेंबर 19 2023चा नोव्हेंबर 19 पासून खऱ्या अर्थाने या केसच्या सुनवाईला सुरुवात झाली विधानसभेच्या अध्यक्षांकडे, आणि जवळपास 20 डिसेंबर पर्यंत ही सुनवाई संपली देखील होती, म्हणजे महिन्याभरात यांनी संपवलं देखील। जर एवढ्या सुट्या मारून, एवढेसा वेळ काम करून जर तुम्ही महिन्याभरात संपवू शकता, तर मग 11 मे पासून नोव्हेंबर पर्यंत हे 5-6 महिने तुम्ही टाइमपास का केला? इथेच सारा निकाल स्पष्ट होतो, आणि तुम्हाला पण ह्या गोष्टी चांगल्याच माहिती आहेत। त्यामुळे राहुल नार्वेकर ही व्यक्ती किती प्रेशर मध्ये असू शकते, किंवा राहुल नार्वेकरांसारख्या व्यक्तीकडनं तुम्ही किती जास्त अपेक्षा ठेवायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं। यांच्यावर केंद्राचा किती प्रेशर असेल, राज्याचा किती असेल, बरं ह्या सगळ्यातनं काहीतरी नवीन बाहेर काढायचं असेल तर सांगता येत नाही बरं, कारण कुणाचा कधी कुठे गळा घोटायचा हे भारतीय जनता पक्षाला आधीच माहिती असतं, आणि कुठे कुणाला दाबून टाकायचं हे देखील यांनी ठरवलेलं असतं। पण सध्याची परिस्थिती पाहता ही गळा घोटण्याची वेळ तशी दिसत नाही, जुळून येत नाहीत त्या परिस्थिती। अगदी 2-3 महिन्यांवर काही निवडणुका लागण्याचे चान्सेस आहेत, वेगळ्या निवडणुका। पाहूयात ना नेमकं काय घडतंय, पण या 2-3 महिन्यांच्या अगोदर ही अशा प्रकारची रिस्क घेणं हे भारतीय जनता पक्षाला परवडणार सध्या तरी दिसत नाही। पण इकडे आड आणि तिकडे विहीर अशी यांची परिस्थिती झाली आहे। विधानसभेच्या अध्यक्षांनी त्या पदाचा मान, त्या विधानसभेच्या अध्यक्ष पदाचा मान किंवा विधानसभेचा मान राखायचाय की नाही राखायचा अशी परिस्थिती आली आहे।
उभ्या देशाचं लक्ष लागू नये. आणि आतापर्यंत कधीही या लवादांचं आणि न्यायालयांचं असं क्रॉसिंग झालेलं आतापर्यंत देशाच्या इतिहासात नाहीये. आता पाहूयात, कारण शेवटी सुप्रीम कोर्टाने निर्देश घालून दिलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने एक पथ्य ठरवलेलं आहे की ज्याचं काम त्याने करावं, पण माझे निर्देश स्पष्ट आहेत. बरं, निर्देश काय होते तुम्ही सर्वांनी पाहिलेत. निर्देश असे होते की राजकीय पक्ष कुणाचा हा सगळ्यात पहिलं तुम्ही ठरवायचा आहे आणि त्या हिशोबाने काम करायचंय. पण राजकीय पक्ष ठरवताना माझे निर्देश असे आहेत की तुम्ही फक्त विधिमंडळातलं बहुमत जे लक्षात घेतलं आहे तो एकमेव निष्कर्ष काढता येत नाही, किंवा त्या एकमेव आधारावर तुम्ही निष्कर्ष काढू शकत नाहीत. त्यासाठी ट्रिपल टेस्ट ही करावीच लागणार. ट्रिपल टेस्ट म्हणजे काय हो नेमकं? विधिमंडळ पक्षातलं बहुमत, राजकीय पक्षातलं बहुमत आणि त्यानंतर पक्षाची घटना, या ट्रिपल टेस्ट आहेत. त्यातली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आपल्या सोयीनुसार फक्त त्यांनी बघितलं विधिमंडळ पक्षाचं बहुमत. आणि त्याच वेळेस दुसरा निर्देश असा होता की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जो काही निर्णय घेतलेला आहे तो त्यांचा निर्णय आहे, तुम्ही त्यांच्या निर्णयापर्यंत वागणं हे बंधनकारक नाही. तरी देखील याच विधानसभेच्या अध्यक्षांनी काय केलं तुम्हाला ठाऊक आहे सगळ्यांना. याच विधानसभेच्या अध्यक्षांनी यांनी 99ची घटना धरली म्हणून आम्ही पण धरतोय. लक्षात घ्या काय चाललंय. म्हणजे आपल्या सोयीनुसार जे योग्य वाटेल तेवढंच घ्यायचंय. आणि तेवढं शेवटी कसं आहे, तुमच्या हातात कायदा दिलेला आहे, तुम्हाला कायद्याचं संरक्षण करायला दिलेलं आहे, तुम्हाला लोकशाहीचं संरक्षण करायला दिलेलं आहे. शेवटी तुम्ही म्हणाल तोच कायदा, तुम्हाला वाटलं ते तुम्ही केलं. ह्या विधानसभेच्या अध्यक्षांकडनं तुम्ही जास्त काही अपेक्षा ठेवू नका. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या आलेल्या निर्णयाचा आणि तुमचा काहीही संबंध नाही. ज्या दिवशी फूट पडली त्यावेळेसचा विधिमंडळ पक्ष हा दुय्यम ठरवायचा आहे. म्हणजे त्याला तुम्ही सर्वोच्च धरून तुम्ही तुमचे निर्णय बदलू नका. बघा निर्देश काय आहेत. ज्यावेळेस फूट पडली त्यावेळेसचा विधिमंडळ पक्ष हा दुय्यम, प्रथम पक्ष आहे राजकीय पक्ष. म्हणजे तुम्हाला आता तुम्ही जुळवू शकता कुठे काय ते बिंदू जुळतायत पहा. का बरं जेठमलानी वारंवार व्हीप आणि व्हीपवरच फोकस करत होते, त्याच्यावरच जोर टाकत होते? कारण त्यांना माहितीये व्हीपवरच ठरतो राजकीय पक्ष. उलट जाऊयात ना आपण. व्हीप पाळला नाही, व्हीप दिला गेला. ज्यांनी पाळला नाही ते म्हणतात व्हीप कुणी दिला? सुनील प्रभूंनी दिला. सुनील प्रभू कसे अयोग्य? तुमची सही अशीच का? त्यांनी सांगितलं 2 सह्या. मग 2 सह्यांमधली ही सही तुमचीच आहे का? तिथेही ते प्रूफ करूच शकले नाही. त्यांनी सांगितलं माझ्या 2 सह्या आहेत आणि विधिमंडळाच्या सगळे कामकाज काढून पहा, माझी हीच सही तुम्हाला सगळीकडे मिळेल. झाला, तो मुद्दा संपला. कसा पाठवला? ईमेल, व्हॉट्सअप कसा पाठवला ते सारं प्रूफ झालं. आपले कर्मचारी देखील तिथे आणून त्यांनी बसवले विटनेस बॉक्समध्ये, त्यांनी देखील तेच सांगितलं. तोही मुद्दा संपला. म्हणजे त्यांनी व्हीप या शब्दावर कुठल्या वेळेस पाठवला किंवा त्या नियमांना धरून पाठवला की नाही, कुठल्या ईमेल आयडी वर पाठवला. लक्षात घ्या, ईमेल आयडी पण सांगितले. त्यावेळेसच्या अधिकृत विधिमंडळ सदस्यांच्या माहिती पुस्तिकेत असलेला ईमेल आयडीच आम्ही ठेवलेला आहे. तोही विषय संपला. यांना कुठलाच मुद्दा भेटला नाही ज्याच्या आधारावर हे निर्णय पलटवतील. बघायचंय शेवटी तुम्ही किती खालच्या नीच पातळीला जाऊन, म्हणजे निचांकी पातळीला जाऊन निर्णय बदलणार आहात. तुमची पातळी आम्हाला पाहिजे. निर्णय बदलणार आहेत याच्यात वाद नाही, पण किती खालच्या पातळीला जाऊन, कुठल्या थराला जाऊन हा निर्णय बदलणार आहे तो आपल्याला पाहायचा आहे. पुढे अजून ऐका. आता जर यांच्या आमदारांना, म्हणजे या 16 आमदारांना अपात्र नाही केलं तर दुसरी बाजू अशी येते, जर हे अपात्र नाही झाले म्हणजे हे योग्य आणि उद्धव साहेबांबरोबर जे राहिले ते अयोग्य, मग त्यांना अपात्र तुम्ही करणार आहात का? तर अशी ही स्ट्रॅटेजिकली चूक जर विधानसभेच्या अध्यक्षांनी केली तर ह्याचा भारतीय जनता पक्षाला आणखी फटका पडणार. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. जर उद्धव साहेबांच्या 15 आमदारांना, 15 म्हणण्यापेक्षा आपण 14 म्हणूयात, कारण ऋतुजाताई लटकेंना ती नोटीस लागू होत नाही, कारण त्या मशालीवर निवडून आलेले आमदार आहेत. आदित्य साहेबांना नोटीस दिलेली नाही. त्यामुळे उरलेल्या 14 आमदारांवर जर कारवाई झाली तर ती कारवाई विधान परिषदेच्या आमदारांवर देखील होणार. लक्षात घ्या काय मला म्हणायचंय. मग तुम्ही जर उद्धव साहेबांसकट आमदारांवर कारवाई करणार असाल अपात्रतेची, तर इतका मोठा जबरदस्त फटका बसेल, आणखी खड्ड्यात बुडत्याचा पाय आणखी खोलात जाणार आणि तिकडे माननीय सुप्रीम कोर्टामध्ये यांची पूर्णपणे ठासली जाणार. सुप्रीम कोर्टामध्ये ह्या गोष्टी टिकणार नाहीत हे यांना देखील चांगलं माहितीये.
त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा कात्रीमध्ये अडकलेला आहे. पुढे बघा, राहुल नार्वेकर पक्षपाती करणार हे अंतिम सत्य आहे. शिवसैनिकांनी ही गोष्ट इथे फिट करून घ्या. पक्षपातीपणा होणार. तुम्ही हे लवाद, हे निष्पक्ष सगळं सगळं सोडून द्या. हे काय, आणि एव्हाना तुम्हालाही चांगलं लक्षात आलेलं असेल, पण विधानसभेचे अध्यक्ष, राज्यपाल हे किती नियमाने वागतात हे तुम्हालाही चांगलं माहिती आणि मलाही चांगलं माहिती आणि सगळ्या महाराष्ट्राला, उभ्या देशाला चांगलं माहिती आहे. हे नावापुरते लवाद असतात, हे नावापुरते असतात. काहीतरी बदल घडला पाहिजे. ह्या सगळ्या पदांचा पुनर्विचार झाला पाहिजे की विधानसभेच्या अध्यक्षांचे बंद करा ते प्रकार. तो एक काळ असेल कदाचित, त्या काळात माणसं नीट वागत असतील. ज्यावेळेस अध्यक्ष होतात त्यावेळेस शेवटी यांची एक मातृ पार्टी असतेच ना, एक मातृपक्ष असतोच, त्याचीच बाजू घेतली जाते. आता मंगळवारी म्हणजे 10 जानेवारीला हा निकाल लागतोय. 10 जानेवारीला माझ्या माहितीप्रमाणे हा निकाल सोमवारी लागायला हवा. हा काही ओपन कोर्टासारखा निकाल लागत नाही. या निकालाचं निकालपत्र हे वकिलांकडे, दोन्ही बाजूच्या वकिलांकडे दिलं जातं आणि त्यांना तो निकाल कळतो. त्याच्यामध्ये हे काय असं ओपन मध्ये येऊन निकाल वाचन होतं असं काही होत नसतं, जसं सुप्रीम कोर्टामध्ये होतं. कारण हे लवाद आहेत, हे काही कोर्ट नव्हे. त्या निकालाची प्रत यांच्या हातात दिली जाऊ शकते. पण सुप्रीम कोर्टाने जे काही निर्देश घातलेले आहेत त्या निर्देशाप्रमाणे जर हा निकाल लागला नाही तर ताबडतोब आपली याचिका मान्य सुप्रीम कोर्टामध्ये जाणार. आणि ह्याला काय एक असतात, काही याचिका अशा असतात ज्यांना ताबडतोब सुनावणीसाठी घेतलं जातं. तशा याचिकेमध्ये ही याचिका मोडते. त्यामुळे हिची सुनावणी ताबडतोब लिस्टिंगला येऊ शकते. कदाचित 3 ते 4 दिवसात ही याचिका लिस्टिंगला, कारण ऑलरेडी ही याचिका 5 तारखेला म्हणजे 5 जानेवारीला लिस्टिंगला होती. म्हणजे काल जर समजा हा 31 डिसेंबरला निकाल लागला असता, ज्यावेळेस आधीची मुदत दिली होती, तर ही याचिका 5 तारखेला ऑलरेडी लिस्टिंगवरच होती. त्यामुळे ह्या केससाठी विशेषतः आपल्याला त्वरित जवळची तारीख मिळू शकते. अगदी 2 ते 3 दिवसातच ही तारीख मिळू शकते आणि ह्याची सुनावणी सुरुवात होऊ शकते. अशा प्रकारचं हे वातावरण पाहता मला वाटत नाही सध्याचं हे वातावरण पाहता की काही निकालामध्ये तुम्हाला काही विशेष बदल दिसेल. पण तरी देखील ज्या काही घटना पडद्यामागून घडतायत, काल परवाचं त्यांचं स्टेटमेंट ऐका तुम्ही. ते म्हणालेत, एकनाथ शिंदे, आता मी काहीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री आहे. या अशा प्रकारची स्टेटमेंट ज्यावेळेस सुरुवात होतात ती उद्विग्नता असते. कुठून तरी एखादं सत्य स्टेटमेंट बाहेर येत असतं. त्यामुळे आपण पाहूयात नेमकं काय घडतंय. पण यानं त्या प्रकारे आपल्याला माननीय सुप्रीम कोर्टात जाणंच आहे. एक गोष्ट लक्षात घ्या शिवसैनिकांनो, ही लढाई अस्तित्वाची आहे, शिवसेनेच्या अस्तित्वाची आहे. जरी अस्तित्वाची लढाई असली, जरी ह्या सगळ्या प्रक्रियांमध्ये काही ना काहीतरी आपल्या बाबतीत बरं वाईट झालं, तरी देखील खचायचं नाही. आपण जे आपलं अंतिम ध्येय आहे, आपलं अंतिम कोर्ट आहे, जे माननीय जनतेचं कोर्ट आहे, आपल्या शिवसैनिकांच्या कोर्टात आपण जाणार आहोत. मायबाप, जनतेसमोर आपण हात जोडून उभे राहणार आहोत. तुम्ही आमचा फैसला करायचा आहे. कारण शिवसेनेला घडवणारे, बनवणारेच तुम्ही आहात. शिवसेना तुमच्या जीवावर आहे आणि तुम्हीच ठरवायचंय शिवसेना. कारण ही आयऱ्या गैऱ्यांनी शिवसेना ठरवणे. शिवसेना ही फक्त 4 अक्षरं नाहीत. हा एक जिव्हाळ्याचा विषय, तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा विषय. शिवसेना या महाराष्ट्राचा मान आहे, सन्मान आहे. आजही शिवसेनेच्या नावाखाली आपली छाती फुलून येते. या महाराष्ट्रात दुसरा असा कोणताही पक्ष शोधून सापडणार नाही. शिवसेना म्हटलं तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची अस्मिता. उद्या भारतात जा, शिवसेना सांगा, आप बाल ठाकरे, उद्धव ठाकरे के राज्य से आए हो, अशा प्रकारचं म्हटलं जातं. कुठेही जा तुम्ही, शिवसेना नाव सांगा, तुम्हाला लगेच बाळासाहेबांचं, उद्धव साहेबांचं नाव सांगितलं जातं. हे असं वातावरण आहे आपल्यामध्ये. पाहूयात ह्या अशा माणसांकडनं, हे नार्वेकरांसारखे ज्यांनी स्वतः इतके पक्ष बदललेले आहेत. किती पक्ष बदलले तुम्हाला वेगळं सांगायला नको. या अशा माणसांकडनं लोकशाहीच्या रक्षणाची आपण खऱ्या अर्थाने आशाच ठेवणं म्हणजे एक फोल आहे, चुकीचं आहे. पाहूयात जे काही घडेल तुम्हा सर्वांसमोर घेऊन येईल. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. सोमवारी किंवा मंगळवारी पाहूयात नेमकं काय घडतंय. आता काय आहे ना, शेवटी हम तो ऐसे भी नंगे और वैसे भी नंगे और नंगे से तो खुदा भी डरता है. पाहूयात ना नेमकं काय घडतंय. गमवायला आता काही नाही, जे काही आता ते कमवायचंच आहे. गमवायला आमच्याकडे काहीच नाही. आता जनतेच्या कोर्टामध्ये आहोत आम्ही, या माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आणि जनतेच्या कोर्टामध्ये आम्ही आहोत. जय महाराष्ट्र.